घरामध्ये प्लॅस्टिक वापरलं जातं, चुकून येतं आणि ते आपल्याला खूप घातक असतं. ते वापरू नये किंवा अनायसे जे आपल्या घरात येईल ते प्लॅस्टिक आपण जमा करावं. या सोसायटीतील मुलांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा केल्या आणि त्यांना तो प्रोजेक्ट दिला होता आणि तो डॉक्टर यादव आणि मनोहर कुमार यांनी तो प्रोजेक्ट दिला आणि त्यांनी ते यशस्वी करून ठेवलेलं आहे. उद्याला त्यांचं कलेक्शन आहे. तर ही प्लॅस्टिक मुक्त करण्याची परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्याची गरज का निर्माण झालेली आहे ह्या संदर्भात जी माहिती द्यायची आहे ती आपण त्यासाठी वेगळा वेळ घेऊया. या वेळेला ही सगळी माहिती मी आता देणार नाहीये कारण मुलांना आपापले परफॉर्मन्स सादर करण्याची खूप उत्सुकता आहे. तरी सुद्धा महिलांना एक विनंती आहे की आता उद्याला चौथा रविवार आहे आणि प्लॅस्टिक कलेक्शन होणार आहे. तुम्ही जे आजपर्यंत मुलांनी काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही प्रशस्ती पत्रक आता वाटप करणार आहोतच. पण उद्यापासून किंवा आत्तापासूनच आज ज्या बाटल्या आपण पाणी पिऊन टाकलेल्या आहेत त्या गोळा करायच्या आहेत. खरं म्हणजे बाटली मिळालेली आहे ती पूर्ण पिऊनच रिकामी करायची आहे, अर्धवट सोडायची नसतं. कारण त्या बाटलीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागलेले आहेत. ते पाणी विकत आणताना छोटीशी बाटली 3-4 रुपये 5 रुपये काहीतरी पैसे देऊनच विकत घेतलेली आहे. तेव्हा सगळ्यांनी बाटली पूर्ण प्याल्यानंतर ती क्रश करून टाकायची आहे. या ज्या बाटल्या हे जे प्लॅस्टिक आपल्या घरामध्ये येतं त्याचा खूप अपाय होत असतो आणि तो अपाय होऊ नये म्हणून प्लॅस्टिक वापरायचं नाही. पण उद्याला तो मेगा ड्राईव्ह आहे, प्लॅस्टिक कलेक्शन होणार. तसं तुम्ही उद्यापासून तुमच्या सोसायटीमध्ये प्लॅस्टिक गोळा करण्याची मोहीम सुरू करा.